दुशाला ही हस्तिनापूरची राजकन्या होती. महाभारतातील राजा धृतराष्ट्र आणि राणी गांधारी यांची एकुलती एक मुलगी होती. दुशाला हिचा जन्म झाला. व्यास ऋषींच्या वरदानामुळे गांधारी 100 पुत्रांची आई झाली, परंतु तिला सुद्धा मुलगी व्हावी अशी तिची इच्छा होती. ती इच्छा देखील व्यास ऋषींच्या वरदानामुळे पूर्ण झाली. अशा प्रकारे गांधारी 100 पुत्रांची आणि 1 मुलीची आई बनली. दुशाला ही 100 कौरवांची एकुलती एक बहीण होती. दुशाला ही पूर्व वंशाचे कुल पितामह भीष्म यांच्या शिकवणी आणि मार्गदर्शनाखाली वाढली होती. कुटुंबामध्ये एकुलती एक मुलगी असल्यामुळे तिचे बालपण अगदी आनंदाने भरलेले होते. बालपणामध्ये पांडवांच्या सोबत एकत्र असताना तिला त्यांच्याबद्दल प्रेम आणि आपुलकी वाटत होती. दुशाला हिचा विवाह सिंधू साम्राज्याचा राजा जयद्रथ ह्याच्याशी झाला. त्यानंतर तिचे वैवाहिक जीवन दुःखी होते. दुशाला हिच्या व्यतिरिक्त जयद्रथ राजाला सुद्धा आणखी 2 बायका होत्या. एक होती ती गंधर राज्यातील आणि दुसरी होती कंबोज येथील. आणि या 2 पत्नी असून सुद्धा जयद्रथ राजाला द्रौपदीकडे सुद्धा जयद्रथ राजा आकर्षित झाला होता. ज्यावेळेस पांडव वनवासामध्ये होते त्यावेळेस जयद्रथाने द्रौपदीशी लग्न करण्यासाठी तिचे अपहरण केले होते आणि पांडवांनी त्यांचा पाठलाग करून त्याला पकडले आणि त्यामुळे भीम खूप क्रोधित झाला होता. जयद्रथाच्या या चुकीमुळे तो त्याला मारू इच्छित होता, परंतु द्रौपदीने पांडवांना त्यांची बहीण दुशाला हिची आठवण करून दिली. जयद्रथाला मारले तर त्यांची बहीण ही विधवा होईल म्हणून पांडवांनी त्यांची बहीण दुशालासाठी त्याला वाचवले आणि त्याला शिक्षा म्हणून भीमने त्याचे मुंडन केले होते. त्याने केलेल्या चुकीची त्याला वारंवार आठवण व्हावी यासाठी ही शिक्षा त्याला दिली होती. नंतर जयद्रथाला याचाच बदला घ्यायचा होता. त्याने पांडवांना हरवण्यासाठी भगवान शिव यांची घोर तपश्चर्या केली. त्यांची तपश्चर्या करून त्यांना प्रसन्न करून घेतले आणि त्यांच्याकडे वर मागितला. लग्नानंतर जयद्रथ इतर स्त्रियांचा पाठलाग करत होता. त्यामुळे कौरवांच्या बहिणीचे जीवन दुःखी होते. जयद्रथाला भगवान शिव यांच्याकडून विशेष कृपा मिळाली होती आणि तो कौरवांशी सामील झाला होता. युद्धाच्या 11व्या दिवशी तो युद्धभूमीवरती गेला. अर्जुनाच्या मुलाला युद्धभूमीवर पराभूत करण्यासाठी अभिमन्यू चक्रव्यूह यशस्वीपणे करतो. कुरुवंशातील सर्व भावांचे गुरु द्रोणाचार्य त्याला चक्रव्यूह करण्यास मदत करतात. अर्जुनाच्या मुलाला चक्रव्यूहात प्रवेश करायचा हे माहिती होते, पण त्या चक्रव्यूहातून कसे बाहेर पडायचे हे माहिती नव्हते. याचा परिणाम म्हणून अभिमन्यूचा वध होतो. दुःशासनाच्या मुलाने त्याला मारले. अभिमन्यूला जमिनीवर मारण्याचा त्याच्या योजनेत जयद्रथ यशस्वी झाला. ही योजना जयद्रथाचीच होती. अशा प्रकारे त्याने बदला घेण्यासाठी अभिमन्यू विरुद्ध कट रचला. या घटनेमुळे नंतर कौरव कुटुंबावरती संकट आले. या घटनेमुळे अर्जुन खूप क्रोधित होतो आणि दुसऱ्या दिवशी सूर्यास्त होण्यापूर्वी जयद्रथाला मारण्याची प्रतिज्ञा करतो. आणि अर्जुन असं सुद्धा म्हणाला की जयद्रथाला मारण्यात जर तो अयशस्वी झाला तर तो आपला जीव देईल. दुसऱ्या दिवशी तो भीम, सत्यकी आणि अर्जुनासह जयद्रथाला मारण्यास तयार होतो. अनेक अडचणीनंतर अर्जुन अखेर जयद्रथाला मारतो. यामुळे त्याचे डोके कापले गेले आणि त्याचे मुंडके त्याचे वडील वृद्धशस्त्र यांच्या मांडीवरती पडले. अशा प्रकारे जयद्रथाचा मृत्यू होतो आणि यामुळे कौरवांची बहीण विधवा होते. महाभारत युद्धानंतर
दुःशाला तिच्या वेदना व्यक्त करते. तिच्या कुटुंबातील सदस्यांना गमावल्यानंतर तिला खूप पश्चाताप होतो. कुरुक्षेत्र युद्धानंतर अश्वमेध यज्ञाच्या वेळी पांडवांचा घोडा सिंधूमध्ये पोहोचला. याच वेळी सुरथ हा राजा होता, पण तो अर्जुनाशी लढण्यास घाबरला होता. सुरथ हा दुःशालाचा मुलगा होता. त्याच्या आगमनाने त्याचे वडील जयद्रथ यांना कशा प्रकारे मारले हे आठवून सुरथ आत्महत्या करेल अशी त्याला भीती वाटते. नंतर दुःशाला तिचा मुलगा सुरथ याला घेऊन युद्धभूमीवरती येते आणि यामुळे अर्जुन खूप दुःखी होतो. त्याने सुरथ याला सिंधूचा राजा म्हणून घोषित केले. आपले 100 भाऊ आणि तिचा पती जयद्रथ यांना गमावल्यानंतर दुःशालाला खूप दुःख झाले. तिने महाभारत युद्धाला विचित्र असे नाव दिले. या युद्धानंतर ती पूर्णपणे एकटी पडते. या युद्धाने तिच्या भावांचे प्राण घेतले. याच कारणामुळे या रक्तपाताच्या युद्धानंतर कौरवांची एकुलती एक बहीण हस्तिनापूरमधील तिच्या कुटुंबाशी संबंध तोडते. पित्याचा पांडवांनी कशा प्रकारे शेवट केला होता हे आठवून सुरथ बेशुद्ध पडला आणि तिथेच मरण पावला. याच वेळेस दुःशाला पांडवांच्या सैन्याचा सामना करण्यासाठी रणांगणावर जाते, परंतु अर्जुन तिच्याशी शांतता करण्यासाठी शस्त्रांशिवाय दुःशालाच्या सैन्यासमोर जातो. सुरथच्या मृत्यूनंतर दुःशालाचा नातू अर्जुनाला आव्हान देतो, परंतु दुःशाला युद्धभूमीवरती जाते आणि तिच्या नातवासाठी दया मागते आणि त्याच ठिकाणी युद्ध थांबते. पांडवांना ही बातमी कळताच ते हादरले आणि त्यांच्या बहिणीच्या आणि त्यांच्या पुतण्याच्या मृत्यूबद्दल त्यांना दुःख वाटले. त्यांनी त्यांच्या बहिणीच्या पतीच्या मृत्यूबद्दल त्यांना दुःख वाटले आणि त्यांनी केवळ युद्ध थांबवले नाही तर बहिणीला तिच्या मुलाच्या मृत्यूबद्दल सांत्वन दिले. परत जाण्यापूर्वी त्यांनी तिच्या नातवाला सिंधू राजाचा शासक म्हणून नियुक्त केले. दुःशालाचे बालपण जरी आनंदी गेले असले तरी तिचे त्यानंतरचे आयुष्य हे नेहमीच आव्हानात्मक होते. एके दिवशी दुःशाला नदी किनारी बसली होती. सूर्य मावळतीला आला होता आणि तिने गंगा नदीच्या काठी शेवटचा श्वास घेतला आणि तिने आपले प्राण त्यागले. अशा प्रकारे कौरवांची बहीण दुःशाला हिचा मृत्यू झाला असे संदर्भ महाभारतात दिले जातात. प्रेक्षकांनो, अशाच महत्त्वपूर्ण कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल. भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.